हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ठाण्यात एटीएसची मोठी कारवाई. भारताविषयीची संवेदनशील माहिती पाकिस्तानला देणाऱ्या तरुणाला अटक. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या संपर्कात असलेल्या रवींद्र वर्माला 2 जूनपर्यंत कोठडी. पुण्यातील हगवणे बंधूंच्या अडचणीत वाढ. खोटी माहिती देऊन शस्त्र परवाने मिळवल्याप्रकरणी शशांक आणि सुशील विरोधात गुन्हा दाखल. वैष्णवी हुंडाबळी प्रकरणी पती शशांक, सासू लता आणि नणंद करिश्माला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. वैद्यकीय कारणानं जामीन मिळावा, लता हगवणेंची मागणी. वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवू नका, वैष्णवीच्या वडिलांचं हगवणेंच्या वकिलांना आवाहन. पत्रकार परिषदेत अनिल कसपटे भाऊक. हगवणेंनी फॉर्च्युनर मागून घेतल्याचं केलं उघड. आरोपींची केली चिरफाड. शरद पवारांच्या झपाटून काम करण्याच्या वृत्तीचं फडणवीसांकडून कौतुक. राजकीय वर्तुळात नव्या समीकरणाची चर्चा. तर पवार भाजपसोबत जाणार नाहीत, राऊतांचा दावा. लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विभागाचा निधी पुन्हा वळवला. पण आदिवासी नेते मूग गिळून गप्प. तर निधी वळवला नाही. अर्थसंकल्पात आदिवासी विभागासाठी जादा तरतूद. फडणवीसांचं स्पष्टीकरण. दोन 2024-25 मध्ये महाराष्ट्रात विक्रमी परकीय गुंतवणूक. गेल्या आर्थिक वर्षात राज्यात 1.65 लाख कोटींचा एफडीआय. देशातील एकूण एफडीआय पैकी 40% गुंतवणूक महाराष्ट्रात. फडणवीसांची एक्सपोज. महाराष्ट्रासह देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ. राज्यात 425 कोरोनाबाधित रुग्ण. सक्रिय रुग्णांमध्ये 379 जण एकट्या मुंबईत. ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकन कोर्टाची स्थगिती. राष्ट्राध्यक्ष अधिकार क्षेत्राबाहेर जात असल्याचे तारेशेरे. अर्थव्यवस्थेचा हवाला देऊन काहीही करणं चुकीचं असल्याचं मत. नमस्कार, सुप्रभात. यानंतर बुलेटिनमध्ये